महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दस्तूरखुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल केला। ढोलताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात भव्य मिरवणुकीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आलं। हजारो कार्यकर्त्यांची तुफान उपस्थिती यावेळी होती। आपण तमाम ठाणेकरांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून नक्कीच आशीर्वाद मिळतील असा विश्वासही यावेळी जाधव यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयातून वाजत गाजत निघालेली मिरवणूक रामारुती रोड दगडीशाळी मार्गे दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली। या मिरवणुकीत मनसेचे नाशिक येथील नेते प्रकाश महाजन, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि अविनाश जाधव यांच्या पत्नी सोनल जाधव आदींसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। तब्बल तासभर चाललेल्या मिरवणुकीनंतर दुपारी 1 वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं ठाण्यात आगमन झालं। त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला। यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि अभिजित पानसेही उपस्थित होते। जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव हे समीकरण बनलं असून हक्कासाठी आवाज देणाऱ्या ठाणेकरांसाठी अविनाश जाधव धावून गेलाय। बऱ्याच जणांना न्याय मिळवून दिला असल्यानं आपल्या हक्काच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला वर्गही उपस्थित होता। अविनाश जाधव काम करतो 24 तास, 24 तासात या आशयाचे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते। विधानसभा निवडणुकीसाठी आज विविध पक्षातील उमेदवारांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केलाय। निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जवळपास सगळ्याच उमेदवारांनी जनतेचा आशीर्वाद मागण्याआधी आपल्या देवतांना साकडं घातलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कळवा मुंब्रा विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शास्त्रोक्त पूजा केल्यानंतर आपला निवडणूक अर्ज दाखल केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते। जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। याआधी आव्हाडांनी सलग 3 वेळेस मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता। आता चौथ्यांदा जितेंद्र आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। यावेळी त्यांना महायुतीमधून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार नजीमुल्ला यांचं आव्हान असणार आहे। जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते। अर्ज दाखल करण्याआधी जितेंद्र आव्हाड यांच्या घरी शास्त्रोक्त पूजा करण्यात आली। यावेळी भटजींच्या मंत्रोच्चारात ही पूजा पार पडली। शरद पवार देखील यावेळी उपस्थित होते। मंत्रोच्चारात जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या निवडणूक उमेदवारी अर्ज घेत त्यांचे आशीर्वाद घेतले। जितेंद्र आव्हाडांच्या या खास देवपूजेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। मागील 2019च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा जवळपास 75,000च्या मताधिक्यानं पराभव केला होता। यंदा जितेंद्र आव्हाड यांच्या समोरील आव्हान थोडं कठीण असण्याची शक्यता आहे। मुंब्र्यातील माजी नगरसेवक आणि कधी काळी जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू समजले जाणारे नजीमुल्ला हे त्यांच्या विरोधात असणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन बाबूराव विचारे यांनी आज ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या प्रसंगी त्यांनी टेंभीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। वाजत गाजत मिरवणुकीनं अर्ज दाखल करण्याची ही प्रक्रिया पार पडली। उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे अनेक नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। यामध्ये शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि कोपरी पाचपाकाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे, ओळा माजुडा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मणेरा, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, महिला आघाडीच्या नेत्या रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, मंदार विचारे आणि अन्य शिवसैनिकांचाही समावेश होता। राजन विचारे यांची उमेदवारी माजी खासदार म्हणून त्यांच्या आधीच्या कामगिरीवर आधारित असून त्यांनी ठाण्यात शिवसेनेची पकड मजबूत करण्यासाठी कार्य केले। या उमेदवारीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला।
आणि ज्या ठाणे शहराच्या हितासाठी जे जे काही रिझर्वेशन होते ती रिझर्वेशन कायम त्या ठिकाणी केली होती. त्याच पद्धतीने या संपूर्ण या ठाणे शहराचा जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा या लोकांनी बिल्डरला हाताशी धरून या ठिकाणी करोडो रुपये या इलेक्शनसाठी जमा केलेले आहेत. आणि म्हणून या आराखडा हा मला वाटतं रद्द करावा, यासाठी आम्ही येणाऱ्या सरकारला मागणी करत आहे. कारण या सरकार ला मागणी करून काही होणार नाही, कारण हे सरकारचेच हात या ठिकाणी गुंतले गेलेले आहेत. आणि म्हणून ही मागणी आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही या ठाणे शहर एक तलावांचं शहर होतं आणि या तलावांच्या शहरामध्ये विविध ठिकाणी या ठिकाणी गार्डन्स असतील, मोठमोठे रस्ते असतील, परंतु आज सर्व ठाणेकरांना शहरात फिरायचं असेल किंवा घोडबंदर या ठिकाणी जायचं असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आणि आज संबंध मेट्रोची कामं अर्धवट चालू आहेत, परंतु त्या मेट्रोच्या पिलरना मला वाटतं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कलर लावण्याचं हे केलं होतं. बरोबर आता विधानसभेचं इलेक्शन आले, परत एकदा दुसऱ्यांदा कलर लावलेला आहे. अशा पद्धतीने लोकांमध्ये दिशाभूल करण्याचं, लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकण्याचं काम हे सरकार करते. आणि मला वाटतं ही जनता त्रस्त झालेली आहे. हे जे काही प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आणलेले आहेत हे लवकरात लवकर पूर्ण कसे ठाण्यातील टेनेक्स या गृहप्रकल्पात मंगळवारी सदोष जोडणीमुळे घडलेल्या लिफ्टच्या अपघातानंतर या प्रकल्पाचे विकासक रेमंड रियालिटी कंपनीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. एका बालकाच्या दुखापतीला कारणीभूत ठरलेल्या लिफ्टची उभारणी आणि त्याच्या देखभालीचं काम पाहणाऱ्या थायसेन ग्रुप एलिव्हेटर या आंतरराष्ट्रीय कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनानं घेतलाय. या अपघातानंतर रेमंड रियालिटी कंपनीनं स्वतःहून या दुर्घटनेची सखोल चौकशी केली. या चौकशीदरम्यान या दुर्घटनेस थायसन ग्रुप एलिव्हेटर कंपनी जबाबदार असल्याचा निष्कर्ष कंपनीने काढलाय. लिफ्ट कंपनीनं लिफ्टची जोडणी आणि तिच्या देखभाल दुरुस्तीचं 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे. या संदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारनाम्याप्रमाणे लिफ्टमधील क्लिप तुटून चैन खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेची जबाबदारी ही थायसन ग्रुप एलिव्हेटर कंपनीची असल्याचं रेमंड रियालिटीचे अधिकारी प्रशांत राठोड यांनी सांगितलं. आम्ही अत्युच्च दर्जाची उपकरणं, साधनं वापरत हा प्रकल्प बनवलाय. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पडताळत, करारनामे करत वस्तू विकत घेतल्यात. असं असतानाही कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रामाणिक प्रयत्न करून देखील आमची बदनामी होत असल्याचं लेखी पत्र देत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी रेमंड रियालिटीकडून करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. गत मंगळवारी संध्याकाळी रेमंड रियालिटीच्या गृहसंकुलातील टेनेक्स या प्रकल्पात इमारत क्रमांक ए या 42 मजल्याच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये तांत्रिक दोष झाल्यामुळे या लिफ्टची साखळी लिफ्टवर कोसळली. त्यामुळे लिफ्ट बंद पडून ती सेफ्टी लॉक झाली. साखळी कोसळल्यामुळे या लिफ्टच्या काचा फुटल्यानं त्यात अडकलेल्या 4 जणांपैकी एक बालक काच लागून दुखाप्रस्त झालाय. या अपघातानंतर त्या इमारतीतील सुरक्षा रक्षकांनी लगेचच त्या ठिकाणी धाव घेत लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून जखमी झालेल्या त्या लहान मुलावर प्रथम उपचार केले. एवढ्या मोठ्या प्रकल्पातील या दुर्घटनेनंतर त्या इमारतीतील नागरिकांनी सुरक्षेबाबत हेळसांड केल्याबद्दल थायसेन ग्रुप एलिव्हेटर कंपनीच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या दुर्घटनेमुळे गगनचुंबी इमारतींच्या लिफ्ट उभारणी, दुरुस्ती आणि त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक ते धोरण शासनानं ठरवायला पाहिजे असं प्रतिक्रिया बांधकाम क्षेत्रातून उमटत आहेत. रेमंड गृह संकुलात ए बिल्डिंग मध्ये सोमवारी लिफ्ट अचानक थांबल्यामुळे, लिफ्ट अडकल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही चौकशी केली आणि चौकशीअंती असे निदर्शनास आले की लिफ्ट तांत्रिक बिघाडामुळे, सेफ्टी हुक निघाल्यामुळे लिफ्टला जर्क बसून लिफ्ट अचानक थांबली. त्यामध्ये 4 जण प्रवास करत होते. लहान मुलाला किरकोळ दुखापत झाली होती आणि बाकी विशेष त्याच्यामध्ये काही हानी झाली नाही. पण आमच्या चौकशी अंती असे निदर्शनास आले की लिफ्ट ही थायसन ग्रुप नावाच्या नामांकित ब्रँडला आम्ही
सर्व 5 बिल्डिंगच्या लिफ्टची ऑर्डर दिली होती. त्याने अंदाजे 26 लिफ्ट बसवल्या आणि 26 लिफ्टपैकी एका लिफ्टमध्ये हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सर्व लिफ्टचं इन्स्पेक्शन घेण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा लिफ्टमध्ये तांत्रिक अपघात झाला असून याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहे. कारण लिफ्ट हे गेले 2 वर्षापूर्वी आम्ही बिल्डिंगचं ऑक्युपेशन घेतलं आहे आणि त्यांचं 5 वर्षाचं आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि दरवर्षी आम्ही रिन्यू करतो आहे. आणि ही सर्वस्वी जबाबदारी थायसन ग्रुप या कंपनीची असून त्यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे रेमंडचं नाव खराब होत आहे आणि रेमंड ब्रँडला हानी पोहोचते. त्यामुळे आम्ही सर्व बाबीची तपास करून हे प्रकरण पोलिसांना आम्ही सुपूर्द केलं आहे आणि सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावर ॲक्शन घ्यावी. कारण या सर्वस्वी प्रकरणाला थिसन ग्रुप ही लिफ्ट कंपनी जबाबदार आहे आणि त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. थायसन ग्रुपने प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करून एक मेल पाठवला आहे. त्यामध्ये त्यांनी टेक्निकल रिझन मेन्शन केलेलं आहे. पण त्या मेलद्वारे प्रायमा फेशी असं दिसते की सर्वस्वी जबाबदारी त्यांची असून त्यांनी वेळोवेळी लिफ्ट इन्स्पेक्शन न करता मेंटेन न करता काही त्रुटी ठेवलेल्या आहेत. त्या त्रुटींमुळे ही घटना झालेली आहे आणि हे प्रकरण पूर्णतः काही दिवसात सगळ्यांसमोर येईल. फक्त मी सांगू इच्छितो की रेमंड या प्रकरणामध्ये रेमंडचा काहीही संबंध नाही आहे आणि नाहक बदनामी होत असल्यामुळे आम्ही पोलिसांना या प्रकरणाची सर्वतो चौकशी करून थिसन ग्रुपवर कारवाई करावी म्हणून विनंती अर्ज केला आहे आणि ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रशांत राठोड, मी रेमंड रिअल्टीमध्ये हेड लायझन ऑफिसर असून या गेले 6 वर्ष मी हा विभाग सांभाळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी आपली उमेदवारी अधिकृतपणे सादर केली आहे. त्यांनी हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे दाखल केला. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या कार्यकर्त्यांच्या साथीनं निवडणूक प्रचाराचाही शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी पाटील यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. कल्याण ग्रामीण मतदारसंघात पाटील यांच्या उमेदवारीची मोठी चर्चा असून आगामी निवडणुकीत त्यांचा प्रचार कसा होणार आणि मतदार त्यांना कितपत समर्थन देतील हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.